महत्त्वाची बातमी, विरोधी पक्षनेते पदाकरता नवा कायदा येणार असल्याची चर्चा आहे। आमदार संख्या निश्चित करणारा कायदा येणार आहे असं सूत्रांकडून कळतंय। विरोधी पक्षनेते पदाकरता किमान 10% संख्याबळ असणं आवश्यक असेल। ठाकरे सेनेला विरोधी पक्षनेतेपद न देण्यासाठी हा नवा घाट आहे का, अशी ही चर्चा या निमित्तानं सुरू झाली आहे। अजित पवार यांच्या अस्थी आज कऱ्हा नदीपात्रात विसर्जित होतील। विमान अपघात दुर्घटनेमध्ये अजितदादांचं निधन झालेलं होतं। गुरुवारी शोकाकुल वातावरणात विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अजितदादांवर अंत्यसंस्कार करण्यात आले। राज्यात 3 दिवसांचा दुखवटा सुद्धा जाहीर आहे। अजितदादांच्या अस्थी कऱ्हा नदीपात्रात आज विसर्जित केल्या जातील। सकाळच्या सत्रात या अस्थी विसर्जित होणार आहेत। काल लाखोंच्या जनसमुदायाच्या साक्षीनं अजितदादांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत। आज अजितदादांच्या अस्थी कऱ्हा नदीच्या पात्रात विसर्जित होती। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते बारामतीला आपले प्रतिनिधी विकास कोकरे यांच्याकडे। विकास, आज दादांच्या पार्थिवावर काल खरं तर अंत्यसंस्कार झाल्यानंतर आज दादांच्या अस्थी कऱ्हा नदीपात्रात विसर्जित होणार आहेत। नक्कीच लागली खरं तर परवा दिवशी जो दुर्दैवी अपघात झाला बारामतीमध्ये, बारामतीच्या विमानतळावरती मुख्यमंत्री अजित पवारांचं या खरं तर अपघातामध्ये दुर्दैवी निधन झालं। आणि काल मोठ्या नयनाश्रू आपल्या डोळ्यात घेत कार्यकर्त्यांनी आणि पवार कुटुंबियांनी खरं तर अजित पवारांना बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावरता अखेरचा निरोप दिला। आज खरं तर काल जो त्यांचा पार्थिवाला अग्नी दिल्यानंतर आज सावडण्याचा विधी त्या ठिकाणी होणार आहे। थोड्याच वेळात पवार कुटुंबातील जे सदस्य आहेत, सुनेत्रा पवार असतील, पार्थ पवार असतील, जयंत पवार असतील, सुप्रिया सुळे देखील अधिवेशनाला न जाता बारामतीमध्ये थांबल्या आहेत। त्या देखील थोड्या वेळात विद्या प्रतिष्ठानच्या या मैदानावर पोहोचतील आणि यानंतर अजित पवारांच्या अस्थी ह्या बारामती तालुक्यातील सोनगाव येथे जो कऱ्हा नदीचा संगम आहे, या संगमावरती नेऊन जो विधी लिखित जे काही असतं त्यानुसार या अस्थीचं त्या ठिकाणी त्या नदीमध्ये विसर्जित त्या अस्थी केल्या जाणार आहेत। खरं तर आज या बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये आता देखील कार्यकर्त्यांनी गर्दी केलेली आहे। खरं तर अजित पवारांच्या अस्थी पाहण्यासाठी देखील कार्यकर्ते आले होते आणि यावेळी देखील कार्यकर्ते भावूक झाल्याचे चित्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं। आणि थोड्याच वेळात पवार कुटुंबातले सदस्य विद्या प्रतिष्ठानच्या या मैदानावरती येतील आणि अजित पवारांच्या अस्थी त्या ठिकाणी घेऊन बारामती तालुक्यातील सोनगाव येथील कऱ्हा आणि नीरा नदीच्या संगमावरती नेऊन त्या विसर्जित करतील। अगदी विकास, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।